नमस्कार मित्रांनो, आज आपण उद्योग का सुरू करायचा, स्वतः उद्यमी बनणं किती महत्त्वाचं आहे, त्याचे काय फायदे आहेत हे पाहणार आहोत. कारण आपल्याला काय बनायचं तर स्वावलंबी बनायचं आहे. आज नोकरीसाठी आपण वणवण भटकत आहोत, फिरत आहोत, पण आपल्याला हवी तशी नोकरी भेटत नाही. तर आपण नोकरी करणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे बनूया, या उद्देशाने आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने वेगवेगळ्या स्कीम्स, वेगवेगळ्या योजना काढलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये स्वावलंबी बना ही एक योजना आहे. तर त्या योजनेच्या अंतर्गत स्वावलंबन तर एक स्मॉल इंडियन डेव्हलपमेंट बिझनेस इन्स्टिट्यूट आहे, तर त्यांच्या वतीने स्वावलंबन योजना आहे. तर ही मिशन काय आहे? हे मिशन आहे काय म्हटले, बेचैन स्वप्नांचे पंख आहेत. म्हणजे पंख आपल्याला उडण्यासाठी, आपल्या प्रगतीसाठी. तर मिशन स्वावलंबन ही एक विशेषतः लोकांमध्ये उद्योजकतेची भावना स्थापित करण्यासाठी सीडबीची मोहीम आहे. तर सीडबी या पुढाकाराद्वारे लोकांना त्यांची प्राधान्याची व्यावसायिक पसंती म्हणून उद्योजकतेकडे जाण्यास प्रोत्साहन देण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा उद्देश आहे. या मोहिमेमध्ये म्हणजे अतिशय आत्ताचे जे नवे तरुण आहेत, ते तरुणांनी खूप महत्त्वाचा सहभाग घेणं गरजेचं आहे. पालक, शिक्षक तसेच तज्ज्ञांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला जातो. यांच्या माध्यमातून ते लहान मुलांवर, युवकांवर आदर्श व्यक्तिमत्व घडवण्यासाठी त्यांचा हातभार असतो. नोकरी शोधणाऱ्यांना नोकरी देणारे बनवण्याचे सांस्कृतिक बदल घडवण्यात हे मिशन महत्त्वाचे आहे. तर या मिशनबद्दल आपण आज समजून घेणार आहोत. उद्योजकतेबद्दलचा हा पहिला व्हिडिओ आहे. तर अशा पद्धतीचे स्टार्टअप इंडियाबद्दल, तसेच स्टार्टअप रजिस्ट्रेशनबद्दल, त्याचबरोबर स्टार्टअप लोनबद्दल किंवा त्यामध्ये येणाऱ्या अडचणी काय असतात याबद्दल आपण वेळोवेळी वेगवेगळे व्हिडिओ आता काढणार आहोत. याबद्दल मार्गदर्शनात्मक गोष्टी आपण आपल्या या व्हिडिओ मालिकेतून आपण दाखवणार आहोत. तर आजचा हा आपला पहिला व्हिडिओ आहे. तर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा आणि याच्यामध्ये तुम्हाला काय प्रश्न असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये विचारा. तर स्वावलंबी किंवा एक उद्योजक एक व्यक्ती आहे जो एक कर्मचारी म्हणून काम करण्याऐवजी लहान व्यवसाय चालवतो. एखाद्या ठराविक ठिकाणी व्यावसायिक उपक्रम, संकल्पना किंवा वस्तुमाल किंवा देऊ केलेली सेवा यांच्या सर्व जोखिमा स्वतःवर घेतो किंवा लाभ गृहीत धरतो. हे सगळं काही गृहीत धरतो, म्हणजे मला नुकसान होणार आहे किंवा मला फायदा होणार आहे सर्व गृहीत धरून जो काम करतो तो स्वावलंबी आहे. त्यालाच उद्योजक म्हटलेलं आहे. उद्योजक म्हणजे काय? अशी व्यक्ती जिच्याकडे दृष्टिकोन आहे, जिच्याकडे स्वारस्य आहे, जिच्याकडे कौशल्य आहे, गुंतवण्यासाठी पैसे आहेत आणि परिपूर्ण एक संघटन आहे, जोखिमा घेण्याची तयारी आहे. जे मला वाटतं याऐवजी मी करेन असा बदल घडवू शकतो, असं एक व्यक्ती उद्योजक बनू शकते. इथे काय गरज आहे तर प्रेरणा गरज आहे. तर प्रेरणा देण्यासाठी आपल्या सरकारने ही अशी एक मोहीम राबवलेली आहे, स्वावलंबी मोहीम. त्याच्यासोबत नवोन्मेषकर्ता आणि व्यवसाय नेतृत्व या गोष्टींची आपल्याला गरज असते. तेच उद्योजक बनू शकतात. आता स्वावलंबनाचा स्वीकार करावा यासाठी 10 कारणे दिलेली आहेत. अनेक कारणे असू शकतात आपल्या प्रत्येकाच्या वैयक्तिक प्रकृतीनुसार, परंतु ते एक सर्वसामान्य अशी 10 कारणे दिलेली आहेत. का उद्योजक बनलं पाहिजे, आपण का स्वावलंबी बनलं पाहिजे? पहिलं म्हणजे आपल्यावर कुणी अधिकार गाजवण्याच्या ऐवजी स्वतः बॉस, म्हणजे स्वतःला नियंत्रण हवं. तर स्वतःच बॉस बनण्यासाठी तर आपल्या जिद्दीचा पाठपुरावा आपण केला पाहिजे. त्यासाठी आपण स्वावलंबी बनलं पाहिजे. आपल्या जे संकल्पना असतात, आपले जे स्वप्ने असतात,
तर ते व्यवसायामध्ये रूपांतरित करून आपण उत्पन्न कमवू शकतो. आपण आज नोकरी करत आहोत, पण आपली सगळीच कौशल्ये तिथे वापरली जातील असं नाही. किंवा आपण एखाद्या क्षेत्रामध्ये शिक्षण घेतो, कौशल्य प्राप्त करतो आणि दुसऱ्या क्षेत्रामध्ये आपल्याला काम करावं लागतं असं पण होतं. तर आपल्या कौशल्याचा पुरेपूर वापर आपण करू शकतो. त्यासोबत आपण नोकरी न करता इतरांना नोकरीची संधी आपण पुरवू शकतो. तुम्हाला स्वतःसाठी आणि इतरांसाठी सुद्धा अमर्याद कमवता येतं. तुम्ही जेवढे कष्ट कराल तेवढे कमवू शकता. नोकरीमध्ये आपण जेवढे कष्ट करू तेवढे मालकाला किंवा तुमच्या बॉसची प्रगती होत असते किंवा त्या कंपनीची प्रगती होत असते, चांगलीच गोष्ट आहे. पण इथे तुम्ही जेवढे काम कराल तेवढे तुम्ही कमवू शकता. अजून काय आहे तर तुम्ही स्वावलंबी बनून तुम्ही एक छाप तयार करा तुमची स्वतःची. तुमचा आदर्श पुढची पिढी घेईल, एक वारसा तयार करा. आणि आयुष्य कधीही कंटाळवाणे नाही आहे ना, ते उत्साहदायक आहे. स्वावलंबी बनलो तर उत्साह वाढत जाणार आपला, समाजावर छाप पडेल आणि राष्ट्र उभारणीमध्ये आपला सहभाग होईल. कारण ब्रिटिश यायच्या अगोदर, इंग्रज यायच्या अगोदर जगामध्ये सगळ्यात जास्त उत्पादन भारताचं होतं. जगाची जवळजवळ 35% जास्त निर्यात भारतातून होत होती. भारत हे एक मोठं व्यापारी क्षेत्र होतं, उत्पादनाचं क्षेत्र होतं. भारतातलं प्रत्येक खेडे हे स्वयंपूर्ण होतं. भारताचा GDP ग्रोथ रेट खूप मोठा होता, कारण प्रत्येक गाव हे स्वावलंबी होते. तर आज आपल्याला प्रत्येक व्यक्तीला स्वावलंबी बनण्याची गरज आहे. यासाठी प्रत्येक युवकाने स्वावलंबनाचा स्वीकार करायला पाहिजे, तशा पद्धतीने विचार करायला पाहिजे. मी हे कसं करेन, काय केलं पाहिजे. आता तर मी शिक्षण घेत आहे, आता तर मी शिक्षण झालेलं मला नोकरी नाही आहे किंवा मी नोकरीमध्ये आहे, मग मी स्वावलंबी कसं बनलं पाहिजे. तर आपण टप्प्याटप्प्याने बघूया. एक म्हणजे इकडे तिकडे लक्ष द्या, निरीक्षण करा, वेगवेगळ्या गोष्टींचं निरीक्षण करा. वर्तमानामध्ये सध्या कोण कुठला व्यवसाय करत आहे आणि कशा पद्धतीने प्रगती करत आहे याचा अभ्यास करा. व्यवसाय पहा, अडचणी ओळखा. समाजामध्ये काही अडचणी असतात, काही समस्या असतात, कुणाची काही रिक्वायरमेंट असते, काही डिमांड असते, ते बघा आणि त्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करा. प्रॉब्लेम सॉल्व्हर बनण्याचा प्रयत्न करा. हे कोणी केले ज्यांना अपयश देखील आले ते सुद्धा पहा. कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत हे सुद्धा शिका. गोष्टी भिन्न रीतीने करणे ही उद्योजकतेची गुरुकिल्ली आहे. आपल्या कौशल्याबाबत आत डोकावणे, छंदांना देखील व्यवसायाच्या पाठपुराव्यात रूपांतरित करता येते. तर त्या दृष्टीने आपण विचार करू शकतो. कौशल्य परजण्याची काही वेळेस तुम्हाला काम करावे लागेल तर ते करा. कौशल्य निर्माण करण्यासाठी, कौशल्य अजून चांगलं करण्यासाठी थोडे कष्ट घ्यावे लागतील, ती मेहनत घ्या. उद्यम कसा करावा, काय करावे, कोठे उभारावे याचं नियोजन करा. कोणते नियम आहेत, कायदे आहेत, न्यायिक वैधानिक मंजुरी आवश्यक आहे का, कुठले आहे ते जाणून घ्या, समजून घ्या. आवश्यकता असेल तिथे भागीदारीच्या शोधात जावा. आपल्याकडे कौशल्य असेल तर मित्राकडे भांडवल असेल, तुमच्याकडे जमीन असेल तर एकमेकांच्या संपर्कातून तुम्ही उद्योगाला सुरुवात करा. व्यवसाय आखा. तुमच्या प्रगतीचा मागोवा घेण्याची ही गुरुकिल्ली आहे. तुमच्याकडे भांडवल आहे की तुम्हाला कर्ज लागेल, यासाठी योजना, संस्थांबाबत किंवा बँक लोन कसं घ्यायचं याबद्दल साक्षर बना. काही अवघड नसतं. माहिती जाणून घेतली तर सर्व काही शक्य असतं, सोपं असतं. आपल्यासाठीच हे सर्व योजना आहेत. एका टप्प्यावर जाऊन सुरू करा. अतिशय मोठेही, एकदम मोठे नको, पण छोट्या का होईना आपण एखादा उद्योग सुरू करू शकतो. मुख्य पैलू काय आहे तर आपला उद्योग आपण समजून घेतला पाहिजे. ते करण्यासाठी आवश्यक असे कौशल्य आपल्यात निर्माण झालं पाहिजे आणि त्यासाठी मदत घेता आली पाहिजे. आपण स्वतःला ओळखूया. तुम्हाला जो काही
मूलभूत धन देणार आहे किंवा भांडवल देणार आहे, तर त्या बँकरलाही ओळखा, बँकिंग समजून घ्या. अधिक माहितीसाठी इथे जे काही वेबसाईट दिलेली आहे, संकेतस्थळ दिलं आहे उद्यम मित्र, तर udyammitra.in, content.msc, बँक ॲबिलिटी किट 2.pdf ही जी लिंक आहे, ह्या लिंकवर तुम्हाला बँकांसंबंधी सर्व माहिती दिलेली आहे. तर याला भेट द्या जेणेकरून तुम्हाला उद्योजक बनता येईल. तर योजनेची रूपरेषा कशी असावी? व्यवसायाचं नाव, पत्ता, व्यवसायाचे स्वरूप, गोपनीय माहिती, ह्या सर्व गोष्टी आपण डिटेलमध्ये पुन्हा पाहणारच आहोत. तर रूपरेषा समजून घ्या. स्पर्धकांचे विश्लेषण माहीत पाहिजे, भविष्यातील रूपरेषा माहीत पाहिजे, बाजारपेठेचे वर्गीकरण माहीत पाहिजे, कार्यकारी सारांश माहीत पाहिजे, उपक्रमाचे वर्णन आपल्याला माहीत पाहिजे, उत्पादन योजना माहीत पाहिजे, मनुष्यबळ योजना आपण केली पाहिजे, कार्यान्वयन योजना केली पाहिजे. पण हे काय खूप अवघड नसतं. तुम्ही स्वतःसाठीच जेव्हा करता तेव्हा सोपं होऊन जातं. एक स्वप्नपूर्तीसाठी जेव्हा तुमच्यामध्ये उत्साह निर्माण होतो तेव्हा हे सगळ्या गोष्टी होणार असतात. आणि योजना केल्याशिवाय यशसुद्धा मिळत नाही. जर तुम्ही व्यवस्थित पुरेशी योजना केलीत, आखलीत, तर निश्चितच तुम्ही उद्योजक म्हणून उभे राहू शकता. तर स्वप्नांच्या पूर्तीकडे नेणाऱ्या पायऱ्या काय आहेत? तर पहिलं म्हणजे मोठे स्वप्न पहा. उद्योजक होण्याची पहिली पायरी म्हणजे स्वप्न पाहणे. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी स्वप्नांचा पाठलाग करा. दुसरी पायरी कोणती? तर कल्पनेला द्या मूर्तरूप. तुमच्यामध्ये ज्या काही आयडियाज आहेत, कल्पना आहेत, स्वप्नामधून तुम्हाला कल्पना सुचतील, त्या कल्पनांना एक सुयोग्य उद्योग संधी म्हणून मूर्त रूपात आणणं गरजेचं आहे. आखडता हात इथे घेऊ नका, तिथे कृती करा. पोहण्याचं स्वप्न नका पाहू, तर प्रत्यक्ष पाण्यामध्ये उतरा. तुम्हाला मदतीसाठी सरकारी योजना आहेत, मार्गदर्शक आहेत. पुढचा टप्पा आहे झेप घ्या. स्वतःला उद्योजकामध्ये रूपांतरित करा आणि रोजगारांची निर्मिती करा. स्वतःचे बॉस बना आणि आपल्या उत्पन्नावर नियंत्रण मिळवा. इतर उद्योजकांचा अभ्यास करा. इतर उद्योगातले महत्त्वाचे यश घटक शोधून काढा. ते अधिक प्रभावीपणे राबवता येतील का याचा अंदाज घ्या. निधी हवा असेल तर त्याचा शोध घ्या. निधींच्या इतर स्रोतांचा विचार करा. मुद्रा कर्ज आहे, स्टँडअप कर्ज आहे, CGTMSE अशा अनेक सरकारी योजना आहेत, त्यांचा अभ्यास करा आणि त्या माध्यमातून तुमच्या उद्योगाला लागेल असे कर्ज तुम्ही घेऊ शकता, धन घेऊ शकता. बाजारपेठेतल्या संधी शोधा. स्थळ आणि किमतीवर आधारित बाजारपेठेतल्या संधी हेरा. संधीकडे लक्ष द्या. तोडग्यांच्या दृष्टिकोनातून त्यांच्या सरमिसळ करा आणि मग त्यातून एक मध्य काढून तुम्ही उद्योगाला सुरुवात करू शकता. सर्व उद्दिष्ट आणि उद्दिष्टांसह आपण आपले उपक्रम सुरू करा. आपण जेव्हा उपक्रम सुरू करू ना, तेव्हा निश्चितच देवसुद्धा आपल्याला मदत करेल. आता एक नवीन दृष्टिकोन ठेवणं गरजेचं आहे. एका विचाराचा अवलंब करून जगभरात बरीच मंडळी यशस्वी बनलेली आहेत. उपलब्ध उत्पादनांना स्वस्त पर्याय, नवीन ग्राहकांचा शोध, अभिनव कल्पना, उत्पादन आणि सेवा आणि नव्या बिझनेस मॉडेलची निर्मिती, या 4 नवीन दृष्टिकोनातून जगभरामध्ये अनेक उद्योजक, चांगले उद्योजक किंवा यशस्वी उद्योजक बनले आहेत. नवोदित उद्योजक आपल्या कामाचे अनेक तास हे ग्राहकांची मानसिकता समजावून घेण्यात घालवतात. त्यांच्या अभ्यासातून अशी उत्पादने आणि सेवांचा शोध लागतो ज्या इतरांच्या तुलनेत आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या असतात. नवीन ग्राहकांचा शोध केवळ अभिनवतेची कास धरणं पुरेसं नसतं, तर ग्राहकांची वर्तवणूक समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं असतं.
अलीकडच्या काही वर्षामध्ये अनेक उद्योजकांनी अस्तित्वात असलेली उत्पादनं किंवा सेवा नव्या प्रकारे सादर करून नवीन ग्राहक आपल्याशी जोडून घेतलेत. आपल्या प्रयत्नांना यश मिळवण्याच्या ध्यासापोटी अनेक उद्योजक स्वतःचाच एक मापदंड निर्माण करतात. आपल्या कल्पनांना त्यांनी व्यवहार्य बिझनेस मॉडेलमध्ये रूपांतरित केले. हे बाजारपेठेसाठी केवळ नवीन नव्हतं, तर त्यामुळे या उद्योजकांना चांगला फायदाही झाला. काही अभिनव कल्पनासुद्धा आपण राबवू शकतो. अनेक यशस्वी उद्योजकांनी अद्यापपर्यंत जिचा विचारही केला जात नव्हता अशा कल्पनेला स्वीकारली. काहींनी नवीन उत्पादन आणि सेवेचा शोध लावला, तर काहींनी ग्राहकाच्या गरजांची पूर्तता करणाऱ्या कल्पनांकडून फायदा करून घेतला. तर अशा पद्धतीने आपण नवीन दृष्टिकोन घेऊन ह्यातून शिकून आपण आपला उद्योग सुरू करू शकतो. आपण सुरू करायचा बिझनेस, कशा पद्धतीने उद्योग सुरू करायचा, कोणता बिझनेस सुरू करायचा, हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तर आपल्याला जे आवड आहे ना, आपलं जे पॅशन आहे, तर त्याला धरून तुम्ही उद्योगाची निवड करा. कारण तुमच्यामध्ये जी चिकाटी असणार आहे, तुमच्यामध्ये जी आवड असणार आहे, त्यानुसारच तुम्ही काय करणार आहात, काम करणार आहात. तुम्हाला ज्या गोष्टीचे ज्ञान आहेत, ज्यात तुम्ही पारंगत आहात, त्यामध्येच बिझनेस करा. बिझनेस संधीची तुलना करताना आपली आर्थिक पत लक्षात घ्या. एकदम मोठ्याशी तुलना करून निराश नका हो. कोणतेही बिझनेस चालू करताना भांडवलाची गरज भासते, पण तुमचे स्वतःकडे पैसे किंवा उधार घेतलेले बिझनेस चालू करण्यासाठी तुमच्याकडे पैसे नसतील किंवा उधार घेण्यासाठी कोणता पर्याय उपलब्ध नसेल, तर अशा बिझनेसचा विचार करा ज्याच्यामध्ये कमी भांडवल लागतं. कमी भांडवलमध्ये सुद्धा आपण बिझनेस करून थोडेसे पैसे उभारू शकतो आणि मग नंतर भांडवल गुंतवू शकतो. तर अशा पद्धतीचा पर्यायी नियोजन तुम्ही करू शकता. तुमच्या जीवनशैलीला अनुसरून बिझनेस करा. दरी, स्पर्धा आणि ग्राहक या कसोट्यांसमोर बाजारपेठेचा अभ्यास करा. बिझनेस म्हणून एखाद्या फ्रँचायझीचाही शोध घेऊ शकता, जेणेकरून जे काही तुम्हाला देणारे फ्रँचायझर आहेत त्याने आधीच सेटअप केलेलं आहे, ट्रेडमार्क सिद्ध केलेला आहे. त्यांची फ्रँचायझी तुम्ही घेतल्यामुळे तुमचा बिझनेस आपोआप वाढणार आहे. फ्रँचायझी घेताना काही काळजी घेतली पाहिजे, तर ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यातल्या अनेक गोष्टी आपण टप्प्याटप्प्याने पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आज आपण जे काही बघितलं याच्याबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये टाकू शकता, ठेवू शकता. तुम्हाला निश्चितपणे पुढच्या व्हिडिओमध्ये याच्यावरची उत्तरे मिळतील. आणि अशा पद्धतीचे जर तुम्हाला हे हवे असतील, मार्गदर्शन हवं असेल, तर तुम्ही लाईक करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. तुम्ही सबस्क्राईबर व्हा, जेणेकरून असे सर्व व्हिडिओ तुम्हाला नियमितपणे मिळतील. आपला बिझनेस वाढवण्यासाठी आपण ई कॉमर्स साईट्सचा सुद्धा वापर करू शकतो. तर ई कॉमर्स साईट काय असते, कशी असते, हे आपण सर्व काही पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अजून काय महत्त्वाचं आहे, तर आत्ता येणाऱ्या काळामध्ये ना खूप महत्त्वाचं आहे. एक म्हणजे आपल्या बिझनेससाठी आपण पॅन आणि GST आपण मिळवणं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर ऑनलाईन उत्पादनाची एक सुवर्ण संधी आहे. आज बाजारपेठांमध्ये अनेक दुकाने जी जुन्या पद्धतीने चालत होते त्यांचा खप कमी झालेला आहे, कारण ऑनलाईन विक्री वाढलेली आहे. तर ते सुद्धा गव्हर्नमेंटच्या मार्केटला नोंदणी करू शकतात किंवा स्वतःची वेबसाईट करून ग्राहकांना ऑनलाईन विक्री करू शकतात. किंवा काही मोठ्या जे कॉमर्स कंपन्या आहेत तर तिथे आपले उत्पादने ठेवून सुद्धा बिझनेस करू शकतात. आता हजारो ग्राहक सूचीबद्ध उत्पादने पाहून आपले ऑर्डर नोंदवू शकतात. कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि त्यांचे लॉजिस्टिक भागीदार तुमच्या दुकानातून उत्पादन घेतील आणि ग्राहकापर्यंत पोहोचवतील. तर त्यासाठी त्यांच्याशी तुम्ही ॲफिलेट व्हा, त्यांच्याशी जोडले जा. सो प्लॅटफॉर्म बाजारपेठेच्या पेमेंट पॉलिसीनुसार तुमचे बँक खात्यात पैसे जमा केले जातील. त्यासाठी ह्या सर्व गोष्टींची योजना आखा. हे खूप महत्त्वाचं आहे. आता बिझनेस करताना काही गैरसमजुतीसुद्धा आहेत. काय आहे
की आपल्या बिझनेस संकल्पनेबद्दल इतरांशी चर्चा केल्यास ती संकल्पना चोरली जाण्याची शक्यता असते. त्यामुळे ही संकल्पना अधिक चांगली बनेल. तुमच्याप्रमाणे दुसऱ्या कोणाला अशी संकल्पना सुचली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. जाणून घ्या आणि ती संकल्पना अधिक चांगली बनवा. अजून काय आहे, उद्योजकता आणि शिक्षणाचे तसे थेट नाते नाही आहे. काही ना काय वाटतं की बाबा मी MBA झाल्याशिवाय मला बिझनेस काढता येत नाही, असं काही नसतं. अनेक आता आपण बघत आहोत की अनेक व्यापारी किंवा अनेक बिझनेसमॅन हे कमी शिकलेले सुद्धा असतात. काही आघाडीच्या टेक्नॉलॉजिकल कंपन्यांच्या प्रवर्तकांचे तर शिक्षणही पूर्ण झालेले नाहीत, अशी सुद्धा काही उदाहरणं आहेत. पण त्या बिझनेसमध्ये पडल्यावर, उद्योगामध्ये पडल्यावर त्यांना आवश्यक असे ज्ञान ते घेत असतात आणि अपडेट ठेवत असतात. त्याची गरज असते. पण पुस्तकी ज्ञानाची, शिक्षणाची तशी गरज भासतेच असं नाही. पुस्तकी ज्ञान नसलं तरीसुद्धा पुढे जाऊन तुम्ही ते ज्ञान मिळवू शकता. उद्योगाला पुरेसं ज्ञान आणि कौशल्य तुमच्यामध्ये हवे आणि ती धमक हवी, ते धैर्य हवे, ते स्थैर्य हवे, तो उत्साह हवा तुमच्यामध्ये. काही वेळा तुटपुंजे बजेट असतं आपल्याकडे, खूप कमी पैसे असतात. तर कमी पैशामध्ये आपण कशा पद्धतीने प्रभावी मार्ग स्वीकारायचा आहे, तर ते सुद्धा आपल्याला या वेबसाईटवर, उद्योग मित्र वेबसाईटवर असेल, स्टार्टअप वेबसाईटवर असेल, आपल्याला दिलेलं आहे. आपण ते समजून घेऊया. तर नेटवर्किंग हवा, संदर्भ हवा, मोफत सेवा, अनेक गोष्टी आहेत. सोशल मीडियाद्वारे आपण काय करू शकतो, आपला बिझनेस प्रभावीपणे काढू शकतो. सो बिझनेस चांगला करण्यासाठी काय केलं पाहिजे, तर ग्राहकांवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. व्यक्ती केंद्रित बिझनेस आपण वाढवले पाहिजे. ग्राहक हाच राजा आहे. ग्राहकांची विचारसरणी, सामाजिक सवयी, खर्च करण्याच्या सवयी आणि इतर गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. ज्या दुकानात कोणी मार्गदर्शन किंवा मदत करायला नसतोय तिथे कोणाला जायला आवडत नाही. आपल्या बिझनेसमध्ये अभिनवता आणण्याचा हा एक अभिनव मार्ग आहे. इतर लोक काय विचार करतात ते करा. ग्राहकांना नेहमीपेक्षा थोडी जास्त द्या. अशी सेवा द्या जी सहसा दिली जात नाही, कारण ग्राहक हा राजा असतो. प्रतिक्रियांना चांगला प्रतिसाद द्या. काही वेळा ग्राहक चुकीचे प्रतिसाद देतात. हे अत्यंत महत्त्वाचे आहे. ग्राहकांच्या प्रतिक्रिया समजून घेऊन त्याप्रमाणे कृती करणे आवश्यक आहे. त्यांचं ओपिनियन तुम्ही घ्या, त्यांचं मत घ्या, त्यांना खुश करा. मग तुमचा बिझनेस चांगला चालणार आहे. इतरांपेक्षा वेगळे बना. तर ह्यासाठी स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न करा. काही मंत्र आहेत, स्टार्टअप मंत्र, हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आज इथेच आपण थांबूया. थांबण्यापूर्वी काही उपयुक्त लिंक्स मी तुम्हाला देणार आहे. हा जो व्हिडिओ मी आता बनवत आहे तो माझ्या युवा मित्रांसाठी, तसेच जे कोणी उद्योजक बनण्यासाठी हिम्मत करणार आहेत आणि भारत देशाला सुद्धा बलवान बनवणार आहेत, तर अशा योद्ध्यांसाठी, अशा वीरांसाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. तर तुम्हाला उपयुक्त असे लिंक्स ह्या स्क्रीनवर मी दाखवत आहे. सीड-बीबद्दल अधिक माहिती उपलब्ध आहे www.udyamamitra.in. नंतर बँकेबिलिटी किटवर अधिक माहिती आहे बँकबद्दल, बँक ॲबिलिटीबद्दल. उद्यम मित्र कंटेंट MSc बँक ॲबिलिटी किट 2.pdf. तुम्हाला काही प्रश्न असतील तर FAQs आहेत, उद्यम मित्र /FAQs इथे भेट द्या. त्यात तुमच्या अनेक प्रश्नांना उत्तरे मिळणार आहेत. काही ज्यांना उद्योजक बनायचं आहे तर त्यांनी आपली उद्योगाची नोंदणी इथे करूया, साईट udyamamitra.in वरती. आणि सरकार मार्केट प्लेसवर ती काय आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. सो गव्हर्नमेंट marketplace.gov.in. तर इथे नोंदणी करून ठेवा. म्हणजे तिथे काही डिमांड आली की तुम्ही तुमचा माल सप्लाय करू शकता. तुम्ही खरीददार किंवा विक्रेता म्हणून तिथे काम करू शकता. अजून काय आहे तर SC ST आणि महिला उद्योजकांना स्टँडअप इंडियाखाली एक
निर्मिती, ट्रेडिंग किंवा सेवा युनिट सुरू करण्यासाठी 10 लाख रुपये ते 1 कोटी दरम्यान कर्जे घेऊ शकतात. सो महिला उद्योजकांसाठी नीती.gov.in वुमन एंटरप्रेन्योरशिप प्लॅटफॉर्म वेब इथे भेट द्यावी. आणि हे pnd_ndo@sbdbi.in या पत्त्यावर तुम्ही संपर्कसुद्धा करू शकता. माझा स्वतःची जी वेबसाईट आहे किंवा व्यवसाय आहे किंवा संपर्क क्रमांक आहे ते मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवलेला आहे. पण अधिक माहितीसाठी आणि अशा पद्धतीची उपयुक्त माहिती नियमित तुम्हाला मिळावी असं वाटत असेल तर तुम्ही काय करा, तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओ लाईक करा, म्हणजे मला प्रोत्साहन मिळेल आणि पुढच्या वेळी मी ह्याच्याहीपेक्षा चांगल्या गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येईन. चला मित्रांनो, इथेच थांबूया. नमस्कार.